एटीएम फोड्या टोळीला परभणी एलसीबीचा दणका, 4 सराईत चोरटे जेरबंद. मानवत पाथरीतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आंबेजोगाईतील एटीएम फोडीचा प्रयत्न उधळला. परभणी पोलिसांच्या कारवाईत 4 चोरटे जेरबंद. परभणीतील एटीएम फोडीच्या तपासादरम्यान उलगडा. मानवत व पाथरी तालुक्यातील आरोपी आंबेजोगाई पोलिसांच्या ताब्यात. परभणी शहरातील नवा मोंढा परिसरातील युको बँकेचे एटीएम फोडून सुमारे 5.5 लाखांची रोकड लंपास झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. तपासादरम्यान आंबेजोगाई शहरात झालेल्या SBI बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाचा उलगडा करण्यात आला असून या प्रकरणातील 4 आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आंबेजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. आंबेजोगाई शहरात 2 जुलै रोजी SBI बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र एटीएमचा सायरन वाजल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेचा तपास सुरू असतानाच परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवा मोंढा येथील एटीएम फोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने संशयिताचा शोध घेत कारवाई केली. या कारवाईत गणेश बालासाहेब कांबळे, राजेश बाबासाहेब कांबळे, विवेक बबन धारे, मुंजाजी लक्ष्मण आरसाड सर्व राहणार कोल्हा तालुका मानवत, तसेच परमेश्वर सोनाभाऊ बनगर व विष्णू नारायण भिसे दोघे राहणार झरी तालुका पाथरी यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी आंबेजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंतवार लटपटे, महेश कवठाळे, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, सचिन भदरगे, सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, विष्णू चव्हाण, गजानन रामपौळ, मधुकर ढवळे, क्षीरसागर, सूर्यकांत सातपुते, राहुल परसोडे, माणिक वाघ आणि दिलीप नील पत्रेवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. परभणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे एटीएम फोडीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून या टोळीशी संबंधित इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.